आमदार धस समर्थक गुंड सतीश भोसले उर्फ खोक्याची गाडी बीड पोलिसांकडून जप्त। गुन्हा दाखल होऊन 4 दिवस उलटले तरी खोक्या फरारच। मीडियाला मुलाखती देणारा भोसले पोलिसांना सापडत नसल्यामुळे जिल्ह्यात आश्चर्य। लाडक्या बहिणींना 2100 रुपये नाहीतच, अर्थसंकल्पीय तरतुदीतही तब्बल 10,000 कोटींची घट। विरोधक आज आक्रमक होण्याची शक्यता। शिवरायांबद्दल अपशब्द आणि इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंतांना फोनवरून धमकी दिल्याप्रकरणी प्रशांत कोरटकरच्या अंतरिम जामिनाला सरकारचं हायकोर्टात आव्हान। आज तातडीची सुनावणी। निकटवर्तीयांच्या कारनाम्यांमुळे बीड जिल्ह्यातले आमदार वादात। धनंजय मुंडे, सुरेश धस, संदीप क्षीरसागरांपाठोपाठ आता प्रकाश सोळंके अडचणीत। सोळंकेंच्या निकटवर्तीयाकडून दुकानदाराला मारहाण। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातल्या आरोपी महिलेच्या बँक खात्यावरनं 5 कोटींचे व्यवहार। पोलिसांकडून संगीता गोळेचे बँक खाते सील। पाव किलो सोनंही जप्त। आतापर्यंत 16 जण अटकेत। सोनिया गांधींच्या घरी काँग्रेसची महत्त्वाची बैठक। संसदेत सरकारला घेण्यासाठी विचारविनिमय। संसदेत आजही गदारोळाची शक्यता। मतदार याद्यांमधल्या घोळावरती चर्चा अपेक्षित। भाषेच्या मुद्द्यावर कनिमोळींचा हक्कभंग प्रस्ताव। पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवसांच्या मॉरिशस दौऱ्यासाठी पोर्ट लुईसमध्ये दाखल। मॉरिशसच्या राष्ट्रीय दिन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून पंतप्रधान मोदी आमंत्रित। म्यानमार, थायलंडमध्ये सायबर गुलाम बनवलेल्या पोलिसांची भारतीय सुरक्षा यंत्रणांकडून सुटका। हवाई दलाच्या विमानाने तब्बल 300 भारतीय मायदेशी, 33 मराठी तरुणांचाही समावेश। सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर सायबर हल्ला। इलॉन मस्कचाही दुजोरा। रात्री देशविदेशात एक्स ठप्प झाल्याच्या तक्रारी। पॅलेस्टाईन समर्थक हॅकर्स ग्रुपने घेतली सायबर अटॅकची जबाबदारी। चॅम्पियन्स ट्रॉफी पटकावणारा चॅम्पियन्स संघ मायदेशात परतला। कर्णधार रोहित शर्माचं मुंबई विमानतळावरती जंगी स्वागत। चेन्नई आणि अहमदाबाद विमानतळावरही चाहत्यांची गर्दी। तिसरं मूल जन्माला घाला आणि बक्षीस मिळवा। लोकसंख्या वाढीसाठी आंध्र प्रदेश सरकारची नवी योजना। तिसरं बाळ मुलगी असेल तर बक्षिसाव्यतिरिक्त 50,000 रोख। 2 पेक्षा जास्त अपत्य असतील तरच पंचायत निवडणूक लढवण्याची पात्रता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।